श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, यंदाच्या ऊस गाळप हंगामात 40% घट आणि उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन टंचाई आराखडा जाहीर यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी येत्या 25 मार्चपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. यासाठी येत्या 27 एप्रिल रोजी मतदान होणार असून 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. बाजार समितीच्या विविध प्रवर्गातून 18 संचालक मंडळांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्या डिझेल इलेक्ट्रिक सोबतच आता एलएनजी इंधनावर धावणार आहेत. यासाठी सोलापूर विभागातील 9 पैकी 8 आगारात एलएनजी पंप बसवण्याचं काम सुरू असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी दिली आहे. प्रदूषण कमी करण्याबरोबरच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंधनाला पर्याय म्हणून महामंडळानं आता काही गाड्या एलएनजीवर चालवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. लग्न कार्यात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन नोंदणीकृत विवाह करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. लग्न कार्यात होणारा अतोनात खर्च टाळून रजिस्टर विवाह करून लग्नासाठी ठेवलेली रक्कम गुंतवून सुरक्षित जीवन जगण्यासाठी अनेक जोडपी पुढे येत आहेत. नोंदणी पद्धतीनं विवाहासाठी केवळ 150 रुपये खर्च येत असल्यानं सोलापुरात गेल्या वर्षभरात जवळपास 350 जणांनी या पद्धतीनं विवाह केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम संपला आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळाचा परिणाम यंदाच्या हंगामावर झाला असून यंदा ऊस गाळपात 40% तर साखर उत्पादनात 46% घट झाल्याचं दिसून येत आहे. साखर उताराही 1% घटला आहे. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील 13 सहकारी, 23 खासगी अशा 36 साखर कारखान्यांच्या माध्यमातून 1,68,46,751 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं होतं, तर साखर उतारा सरासरीत 9.46% होता. यंदाच्या गळीत हंगामात सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा निम्माच म्हणजे केवळ 1,50,586 हेक्टर क्षेत्रावरील गूळ गाळपासाठी उपलब्ध होता. त्यामधून 33 साखर कारखान्यांनी 1,01,74,403 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं. त्यामुळे यंदा गाळपात 40 तर साखरेच्या उत्पादनात 46% घट झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सातत्यानं तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. जिल्हा प्रशासनानं उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन येत्या जून 2025 पर्यंतचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील संभाव्य 680 गावांना पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरून 436 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलं आहे. यासाठी 40,16 लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर इथल्या भीमा नदीवर बॅरेज बंधारा बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीनं 58 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. येत्या 2 वर्षात या बॅरेज बंधाऱ्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या बंधाऱ्यामुळे आसपासच्या शेतीसाठी आणि अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी उपलब्ध होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील अरण इथल्या श्री क्षेत्र संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तसंच या स्थळाला तीर्थक्षेत्राचा अवर्ग दर्जा देण्याची घोषणा शासनानं केली आहे. यासाठी या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तातडीनं सादर करावा अशा सूचना शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.